हॅलो एव्हरीवन. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं होतं ते म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे किती टाइप्स आहेत किंवा त्याच्यामध्ये नक्की काय असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर एखादं सेंटेन्स दिल्यानंतर ते कोणत्या टाइपमध्ये आहे हे कसं ओळखायचं. कारण याच्यावरती बऱ्याचदा टीईटी असेल, टेट असेल, बाकी अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स असतील, बँकिंग असेल किंवा आता शिवाजी युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आलेला आहे कंपल्सरी इंग्लिशचा, त्याच्यामध्ये सुद्धा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न असणार आहेत या सेमिस्टर 1ला की टाइप कसा ओळखायचा. एखादा सेंटेन्स देतील आणि त्याचा आयडेंटिफाय करायला सांगतील त्याचा टाइप, तर ते कसं ओळखायचं याच्यासाठी आता आजचा हा आपण खास व्हिडिओ बघत आहोत. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि बघा आता इथे टाइप्स ऑफ सेंटेन्स आपण लगेच सुरू करतोय. पहिला टाइप आपण काल बघितला होता तो म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता हे ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला बघायला मिळेल सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि हे रिमेनिंग पार्ट. आता रिमेनिंग पार्ट म्हणजे काय, तर एक्स्ट्रा पार्ट असतो ज्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल बघायला मिळतात आपल्याला किंवा आणखीन काय बघायला गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये. आता हे सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, इथं अगदी आपण शॉर्टमध्ये बघूया. सब्जेक्ट म्हणजे काय आहे बघा, तर ह्या वर्बमध्ये जी तुम्हाला ऍक्शन दिसत असते ती ऍक्शन करणारा जो असतो तो म्हणजे सब्जेक्ट असतो. त्याला मराठीमध्ये आपण कर्ता म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय रन ऑन द ग्राउंड. सो इथं रन म्हणजे ऍक्शन वर्ड झाला, रन म्हणजे पळणे. तर पळण्याचे ऍक्शन कोण करतोय, तर आय, आणि म्हणून तिथे येतो तुमचा तो सब्जेक्ट. वर्ब म्हणजे काय असतं, तर ज्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन असते असा शब्द असतो ते म्हणजे तुमचं वर्ब असेल. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया घडते ते. फॉर एक्झाम्पल बघा, नाउ आय गिव्ह यू दिस पेन. आता या सेंटेन्समध्ये जो ऍक्शन वर्ड आहे तो म्हणजे गिव्ह. गिव्ह म्हणजे देणे. आता हे देण्याची ऍक्शन कोणावर घडते, तर या पेनवरती घडते. फॉर एक्झाम्पल, आय गिव्ह यू अ पेन. सो देताना ही ऍक्शन आहे ती या पेनवर घडते आणि म्हणून आपण म्हणतो की हा पेन जो आहे तो काय असणार आहे, ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावर ऍक्शन घडते तो घटक. आणि रिमेनिंग पार्ट तुम्हाला सांगितलं, मग त्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल वगैरे येतात. अशा पद्धतीनं जर स्ट्रक्चर असेल तर ते 100% ॲसर्टिव्ह सेंटेन्स असतं. त्याच्या पुढे जाऊन अजून थोडंसं जर नीट बघायचं म्हटलं तर त्याची सुरुवात जी आहे ती सब्जेक्ट होते आणि या सब्जेक्टच्या ठिकाणी काय असू शकतं, एकतर नाउन येऊ शकतं किंवा प्रोनाउन येऊ शकतं. सो नाउन आणि प्रोनाउन बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलमध्ये दुसरे व्हिडिओज आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. बघा, सब्जेक्टच्या ठिकाणी फक्त तुम्हाला बघायला काय मिळणार आहे, तर नाउन किंवा प्रोनाउन. सो जर वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन दिसत असेल तर 100% ते काय असणार आहे, तुमचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सेंटेन्सच्या शेवटी तुम्हाला फुल स्टॉप बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल बघा, दे वर्क हार्ड. इथं याची सुरुवात कशाने झालेली आहे, प्रोनाउन झालेली आहे आणि शेवटी काय आलेलं आहे, फुल स्टॉप आलेला आहे. ओके, तसंच सेम इथं बघा, राजू प्लेड अ क्रिकेट. हा आहे तुमचा सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या ठिकाणी काय आलेलं आहे, तुमचं नाउन आलेलं आहे. त्याच्यानंतर प्लेड ऍक्शन वर्ड आहे म्हणजेच वर्ब आहे आणि त्याच्यानंतर क्रिकेट काय आहे, ऑब्जेक्ट. कारण खेळण्याची क्रिया कोणावर घडते, तर त्या क्रिकेट या गेमवरती घडते आणि म्हणून हा काय आहे, तुमचा ऑब्जेक्ट आहे. सो या पद्धतीनं तुम्ही ॲसर्टिव्ह सेंटेन्स जर ओळखायचे असतील तर हे स्ट्रक्चर जर व्यवस्थित बघितलं आणि ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली आणि शेवटचा फुल स्टॉप बघितला तर 100% ते काय असणार आहे, तुमचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे ते म्हणजे बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय किंवा कसं ओळखायचं, याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर्स असतात, कमांड्स असतात, रिक्वेस्ट असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. पण स्ट्रक्चर कसं ओळखायचं, कारण प्रत्येक वाक्याचा आपल्याला अर्थ कळेलच असं नाही, तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. तर बघा, हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत ते सुरुवात कशाने होणार आहेत, V1 न होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डोंट प्लस V1 न ते तुम्हाला वाक्य बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नसतो, म्हणजे त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेलाच नसतो आणि त्याच्यामुळे याची सुरुवात नाउन किंवा प्रोनाउन होत नाही. याची सुरुवात होते क्रियापदाच्या पहिल्या रूपानं किंवा काही वेळेला निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डोंट प्लस V1 तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं असेल तर 100% ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. म्हणजे हे सुरुवात कशा होते बघा, V1 किंवा डोंट प्लस V1 न. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्या शेवटी सुद्धा ॲसर्टिव्ह सेंटेन्स प्रमाणे फुल स्टॉपच बघायला मिळतो. परंतु ही दुसरी ट्रिक तुम्ही अप्लाय केली तर तुम्हाला नक्की ॲसर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मधला डिफरन्स कळेल. फॉर
ग्राउंड. ओके, हा रिमेनिंग पार्ट आहे, ऑब्जेक्ट नाहीये. पण जंप म्हणजे काय तर उडी मारणं हा ॲक्शन वर्ड आहे आणि हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि म्हणून हे 100% सेंटेन्स कोणत्या प्रकारामध्ये येणार आहे तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. आता दुसरा आहे बघा डोंट आर्ग्यू. इथं डोंट आलेला आहे आणि इथं V1 आलेला आहे. तुम्हाला मी इथं सांगितलेच, एक तर V1 न सुरुवात होतं किंवा डोंट प्लस V1 न सुरुवात होतं आणि इथलं वाक्य कशाने सुरुवात झालेलं आहे तुमचं डोंट प्लस V1 न आणि म्हणून हे सुद्धा काय आहे तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता तिसरा प्रकार होता बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे आपण कालही बघितलं होतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय सांगितलं होतं बघा, ज्याच्या थ्रू आपण आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. या वाक्याची सुरुवात कशी होते बघा व्हॉट आणि हाऊ ना. आता हेच वर्ड्स तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मध्ये पण बघायला मिळतात, पण काल तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स सांगितलाय. याच्यानंतर बघा व्हॉट असेल तर अ प्लस ॲडजेक्टिव्ह तुम्हाला बघायला मिळतं आणि हाऊ असेल तर डिरेक्टली ॲडजेक्टिव्ह तुम्हाला तिथं बघायला मिळतं आणि मग त्याच्या पुढे तुमचा सब्जेक्ट आणि हे हेल्पिंग वर्ब वगैरे बघायला मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाची ट्रिक याच्यामध्ये आहे की याच्या शेवटी तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क बघायला मिळतं, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. जर ते असेल तर 100% ते सेंटेन्स कोणतं असणार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार आहे. बघा इट बिगिन्स विथ व्हॉट आर हाऊ, म्हणजे याची सुरुवात कशी होते व्हॉट किंवा हाऊ न होते. आणि आता इथं काय दिले एक एक्झाम्पल दिले बघा हाऊ नाईस इट इज. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह येतं, बघा इथे सुद्धा हाऊ नंतर काय आलेलं आहे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, त्याच्यानंतर हा सब्जेक्ट आणि मग हेल्पिंग वर्ब. तसंच सेम इथं व्हॉट न सुरुवात झाल्यानंतर मात्र याच्या पुढे येतं ते अ, जो ह्या दोन्ही वाक्यांमधला हा डिफरन्स आहे. पुढं आहे ॲडजेक्टिव्ह आणि नंतर नाउन आहे, नंतर सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात शेवटी काय आलं बघा एक्सक्लेमेटरी मार्क. हे एक्सक्लेमेटरी मार्क जे आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं आयडेंटिफिकेशन मार्क आहे. आता त्याच्या पुढे आपण बघणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर क्वेश्चन, ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो त्यालाच आपण काय म्हणतोय तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. त्याचे दोन टाइप्स पडतात. पहिला म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन आणि दुसरा आहे तो म्हणजे WH क्वेश्चन. आता ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा ओळखायचं कसं, आता हे ओळखायला फार सोपं आहे, कारण ज्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसेल तो 100% काय असणार आहे ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. पण त्याच्यामध्ये येस नो कसा असू शकतो आणि WH क्वेश्चन कसा असू शकतो, कारण ह्या WH क्वेश्चनवरती पुन्हा फ्रेम WH क्वेश्चन म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स देऊन त्याचं येस नो करायला सुद्धा प्रश्न विचारला जातो. हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. सो बघा आता इथं काय होणार आहे तर हॅव यू डन युअर टास्क, हे एस नो टाईपमध्ये येतं. का एस नो टाईपमध्ये येतं, कारण याची सुरुवात जी आहे ती हेल्पिंग वर्बनं झालेली आहे. आता हेल्पिंग वर्ब्स कोणते आहेत, टू बी आहे, टू हॅव आहे, टू डू आहे, त्याच्याच बरोबर सगळे मॉडेल ऑक्झिलरी सुद्धा आहेत. त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. बघा हॅव यू डन युअर टास्क या रूल्स प्रमाणे हे स्ट्रक्चर आहे का तर आहे. बघा हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर इथं सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब आहे आणि इथं आहे तुमचा ऑब्जेक्ट. म्हणजे या पद्धतीने जर तुम्हाला एखादा सेंटेन्स दिसला आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिसला तर तो 100% काय असणार आहे येस नो टाइप क्वेश्चन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय असतं ते तर बघा हेल्पिंग वर्ब. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसायला पाहिजे, तर ते 100% काय असणार आहे तुमचं येस नो टाइप क्वेश्चन असणार आहे. आता WH क्वेश्चन म्हणजे काय सांगितलंय बघा, इथं अगदी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलंय, ज्याच्यामध्ये WH वर्ड नंतर येस नो टाइप क्वेश्चन येतो तो 100% WH क्वेश्चन असतो आणि शेवटी तुम्हाला बघायला मिळेल क्वेश्चन मार्क. आता बघा इथं हेच सेंटेन्स मी पुढे घेतलेला आहे हॅव यू डन युअर टास्क. फक्त या हॅव यू डन युअर टास्क हा येस नो टाइप क्वेश्चन आहे, त्याच्या अगोदर मी फक्त WH वर्ड ऍड केलाय. व्हेन हॅव यू डन युअर टास्क, दॅट्स इट. सो दॅट इज व्हॉट WH क्वेश्चन इज. आणि सेकंड सेंटेन्स बघा आर यू डान्सिंग, हा येस नो आहे. का, कारण इथं आलेला आहे हेल्पिंग वर्ब. पण या बघा या येस नोच्या अगोदर फक्त मी हा WH वर्ड ऍड केला आणि तो काय तयार झाला तुमचा WH क्वेश्चन. फक्त याच्यामध्ये फरक इतकाच असतो की काही वेळेला हा WH वर्ड जो आहे त्यानं येणारं उत्तर जर ह्या येस नो मध्ये असेल तर ते तुम्हाला त्याच्यातून रिमूव्ह करावं लागतं, ते त्याच्यामध्ये असत
नाही. ह्याच्याबद्दल आपण नंतर पुन्हा WH क्वेश्चनवरती व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये डिटेल डिस्कशन करूयात. परंतु हे आता फक्त ओळखता आलं पाहिजे की WH क्वेश्चन कसा असतो, येस नो टाईप क्वेश्चन कसा असतो आणि ओव्हरऑल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि ते कसं वाक्यामध्ये ओळखू शकतो. सो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला काही आणखी वेगळे व्हिडिओज पाहिजे असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मी त्या पद्धतीनं प्रयत्न करेन. थँक्यू.